नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चंद्र सुर्वे पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी भारतामध्ये कशी रुजवली किंवा भारतीय शिक्षण पद्धती कशी हळूहळू भारतामध्ये डेव्हलप होत गेली हे याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुरुवात कोणी केली, कशा प्रकारे केली या संदर्भात आपण सविस्तर न बोलता अगदी मुद्देसूद बोललेलो आहे। बाकीचं डिटेलमध्ये आपल्याला त्यात पाहण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यावरती फॅक्च्युअल प्रश्नही विचारले जात असतात, बरोबर। पण आता जे आपण पाहणार आहोत आजच्या सेशनमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत। या मुद्द्यांवरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो, म्हणजे याच्यावरती फॅक्च्युअली प्रश्न विचारतात आणि इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न विचारले जात असतात। आपण आजचा टॉपिक जो पाहणार आहोत तो भारतीय शिक्षण पद्धतीचाच आहे आणि भारतीय शिक्षण पद्धती डेव्हलप कशा स्वरूपात झाली, ते डेव्हलप होत असताना भारतामध्ये वेगवेगळ्या आयोगांचं आणि वेगवेगळ्या समित्यांची स्थापना जी आहे ती ब्रिटिशांनी केली आणि ह्या आयोग आणि ह्या समित्यांच्या माध्यमातून भारताची शिक्षण पद्धती ही कशा स्वरूपात डेव्हलप झाली ते आपल्याला पाहायचं आहे। आणि नुसतं भारताचीच नाही तर महाराष्ट्राची देखील शिक्षण पद्धती कशा प्रकारे हळूहळू डेव्हलप झाली आपल्याला पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आवडता टॉपिक आहे आयोगाचा, यावरती वुड्सचा खलिता यावरती आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे। हंटर कमिशन, थॉमस रॅले, त्याचबरोबर भारतीय शिक्षण पद्धती जी आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे असं गोपाळकृष्ण गोखलेंचं मत होतं। या संदर्भात आपल्याला महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर सॅडलर आयोग असेल, त्यानंतर हार्टोग आयोग असेल, सार्जंट कमिशन असेल, कोठारी आयोग असेल, असे वेगवेगळे शिक्षण पद्धतीशी रिलेटेड जे काही आयोग आहेत आणि ज्या काही महत्त्वाच्या समित्या आहेत या कशाशी संबंधित होत्या, या समित्यांची नेमणूक का करण्यात आली, याचे अध्यक्ष कोण होते, या समित्यांची नेमणूक कोणत्या वर्षी झाली, त्याचा सिक्वेन्स देखील ओळखायला लावण्यासाठीचा एक प्रश्न असतो की आधी सॅडलर आयोगाची नियुक्ती झाली की हार्टोग कमिशनची झाली किंवा हंटर कमिशनची झाली किंवा वुड्सचा खलिता, याचा सिक्वेन्स तुम्हाला कुठेतरी जोडायला सांगितला जातो, बरोबर, ज्याला आपण क्रोनॉलॉजी असं म्हणतो, म्हणजे कालानुक्रम लावा असा एक प्रश्न असतो, त्यावरती विचारलं जातं। किंवा एका साईडला ह्या शिक्षणाच्या समित्या दिल्या जाऊ शकतात आणि त्यांचे वर्ष दिले जाऊ शकतात, त्यांच्या जोड्या लावा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो। किंवा अजून एक आयोगाचा आवडता तिसरा प्रश्न आहे की वुड्सच्या खलित्यामध्ये कोणकोणत्या शिफारसी होत्या, किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये खाली पर्याय दिले जातात आणि वुड्सच्या खलित्यामध्ये कोणकोणत्या शिफारशी नव्हत्या, कोणत्या शिफारशी होत्यात, कोणत्या शिफारशी नव्हत्यात, किंवा हंटर कमिशन हे कोणत्या शिक्षण पद्धतीसाठी होतं, प्राथमिक की माध्यमिक, किंवा थॉमस रॅले हे कोणत्या शिक्षण पद्धतीसाठी होतं, उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक किंवा प्राथमिक, म्हणजे कोणत्या समितीने कोणत्या बाबींवरती जास्त भर दिलेला होता, किंवा ह्या समितीची नेमणूक कोणत्या बाबींसाठी केलेली होती शिक्षण पद्धती संदर्भातले, तर त्यावरती देखील आयोग आपल्याला सविस्तर प्रश्न विचारत असतात। मुळात हे खूप सोपे इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न आहेत, फॅक्च्युअल प्रश्न आहेत, यावरती विशेष असं लक्ष देण्यासारखं काहीच नाहीये। पण याचा संबंध याच्याशी असतो, ह्या समितीचा संबंध ह्या समितीचा असतो, ह्या समितीचा संबंध खालील ज्या समित्या असतात त्या वेगवेगळ्या समित्यांशी असतो। हे आपण वेगवेगळ्या कायद्यांच्या अभ्यासामध्ये ब्रिटिशांनी वेगवेगळ्या ज्या समित्या आयोग शिक्षण पद्धती व्यतिरिक्त जे नेमलेले होते त्या संदर्भात आपण पाहिलेला होता। म्हणजे जर वुड्सच्या खलित्यामध्ये ज्या बाबी होत्या त्यांच्यामध्ये सुधारणा करायच्या असेल तर लगेच हंटर कमिशनची नेमणूक केली असेल, हंटर कमिशन मध्ये काहीतरी त्रुटी वाटत असेल किंवा अजून काहीतरी बदल करावायचा वाटत असेल तर त्याचा संबंध थॉमस रॅलेशी असेल। मग थॉमस रॅलेने काहीतरी काम केलं आणि उच्च शिक्षणावरती त्यानं काहीतरी आपण म्हणूया की विद्यापीठ लेव्हलचं एज्युकेशन विद्यार्थ्यांना द्यावं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्यात यावा, त्याचा संबंध विद्यापीठ कायद्याशी असावा। मग त्याच्या पुढे अजून बऱ्याचशा बाबी आहेत की त्याच्यानंतर सॅडलर आयोग आला, सॅडलर आयोग 1917 ते 20 दरम्यान आला, त्याचा सॅडलर आयोगाचा नेमका कोणत्या बाबींशी संबंध होता, हार्टोग कमिशन का नेमलं, त्याच्यानंतर सार्जंट आयोग आलं, त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोठारी आयोग आलं, असे वेगवेगळे आयोग आणि वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली। पण ती का केली, कशासाठी केली, त्याच्यात काहीतरी बदल घडवून आणायचे होते। म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की ह्या प्रत्येक प्रत्येक बाबीशी काही ना काही संबंध आहे, कोरिलेशन आहे। तशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं सिक्वेन्स लावून तर ते तुमच्या लक्षात राहतं आणि अभ्यासही चांगल्या प्रकारे होतो। नुसतं पाठांतर करायचंय, काहीतरी वाचायचं म्हणून केलं तर तसं त्या पद्धतीनं लक्षात ठेवणं मला तरी असं वाटतं ते काही गरजेचं नाही। तुम्ही एक सिक्वेन्स लावा, इतिहासाचा अभ्यास करताना सिक्वेन्स वाईज अभ्यास करा, लिंक लावून अभ्यास करा, तर तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला भारूड भरती काही शिकवलं जाणार नाही। भारूड भरती म्हणजे काय, तर खूप काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी इतिहासाच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगायच्या, खूप लेक्चर ओढायचं ताणायचं असं शिकवणार नाही। हाऊ टू रिक्वायर, व्हॉट टू रिक्वायर, जे गरजेचं आहे
जे गरजेचं आहे तेच तुम्हाला मोजकं आणि नेमक्या ठिकाणी दिलं जाणार. म्हणजे तुम्हाला रंजक इतिहास शिकायचा असेल तर तो या ठिकाणी शिकवला जाणार नाही. या ठिकाणी एक्झामला जे विचारलं जाणार तेच या ठिकाणी शिकवलं जाणार. तर या अनुषंगाने आपण हे लेक्चर घेत आहोत. ते तुम्हाला आवडत अथवा ना आवडत. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आता पहिलं आपण पाहणार आहोत वुड्सचा खलिता 1854चा. वुड्सचा खलिता नेमका काय होता किंवा वुड्स हा व्यक्ती कोण होता आधी सुरुवातीला ते आपण पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, चार्ल्स वुड नावाचा जो व्यक्ती होता ज्याच्या अंतर्गत वुड्सचा खलिता तयार करण्यात आला किंवा ज्याच्यावरती भारताच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी किंवा भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली, हा चार्ल्स वुड ब्रिटनच्या एका समितीवरती अध्यक्ष होता आणि त्यातल्या त्यात ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचा देखील तो अध्यक्ष होता. आता याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. मग कोणत्याही व्यक्तीकडे जबाबदारी देऊ शकतो का? एवढी मोठी ब्रिटन जी सत्ता होती या सत्तेने नेमकं वुड्सचीच का निवड केली असेल, चार्ल्स वुडची? तर चार्ल्स वुड हा तर ऑलरेडी ब्रिटनच्या सत्तेमध्ये होताच, पण त्यानं त्या ठिकाणी एज्युकेशन सिस्टमचा अभ्यास देखील केला होता. म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या पदावरती नियुक्ती होते ती का होते की तो त्यातला तज्ज्ञ असतो, त्यानं त्याच्यातला अभ्यास केलेला असतो. मग याला ब्रिटनच्या शासन पद्धतीचा देखील अभ्यास होता, एज्युकेशन सिस्टमचा देखील अभ्यास होता. म्हणून चार्ल्स वुडची भारतीय शिक्षण पद्धतीच्या डेव्हलपमेंटसाठी निवड करण्यात आली आणि त्याच्यावरती ही जबाबदारी देण्यात आली की भारतीय शिक्षण पद्धती यामध्ये युरोपियन एज्युकेशनचा इम्पॅक्ट पडला पाहिजे, युरोपियन तत्वज्ञानाचा इम्पॅक्ट पडला पाहिजे. युरोपियन लोकांची म्हणजे ब्रिटनमधली कला, विज्ञान, तत्वज्ञान, त्याचबरोबर आपण म्हणूया की ब्रिटिशांची भाषा, याचा सगळा इम्पॅक्ट हा भारतीय शिक्षण पद्धतीवरती पडला पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. त्याचबरोबर जरी इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण देण्यात यावं तरी देखील देशी भाषांचा किंवा देशी भाषेतून देखील शिक्षण देण्यात यावं अशी देखील शिफारस यामध्ये करण्यात आली होती. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य दिलं होतं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. एक महत्वाचा मुद्दा पाहून घेऊ आपण वुड्सच्या खलित्या संदर्भात, तो म्हणजे प्राथमिक शिक्षणास प्राधान्य देण्यासाठी. शिक्षणास प्राधान्य देण्यासाठी. आता यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे की वुड्सच्या खलित्यांतर्गत कोणत्या शिक्षण पद्धतीवरती जास्त भर देण्यात आलेला होता? तर ते महत्वाचं आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षणावरती प्राधान्य. आता हा प्रश्न पुन्हा आपल्याला रिपीट होऊ शकतो कुठल्या ना कुठल्या पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला. आपण जो सिलेबस घेत आहोत तो राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्यच्या अनुषंगाने घेत आहोत. तर हा प्रश्न कधी रिपीट होईल याच्या आधी विचारलेला आहे की वुड्सने सुरुवातीला येताबरोबर प्राथमिक शिक्षण पद्धतीवरती काम केलं आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये मी मगाशीच म्हटलो की ब्रिटनमधली कला, विज्ञान, तत्वज्ञान यांचा इम्पॅक्ट भारतीय शिक्षण पद्धतीवरती पडावा, इंग्रजी शिक्षण रुजावं, पण त्याचबरोबर देशी भाषेतून देखील शिक्षण देण्यात यावं याला देखील प्रोत्साहन दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं वुड्सच्या खलित्याअंतर्गत अनुदान पद्धत सुरू करण्यात आली. अनुदान पद्धत, ज्याही शाळा कॉलेजेस सुरू करण्यात येतील त्यांना अनुदान देण्यात यावं. आता आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था असतील, कॉलेजेस, शाळा यांना सरकारकडनं, गव्हर्नमेंटकडनं अनुदान मिळतं. हे अनुदान का मिळतं की शिक्षणाला चालना देण्यासाठी, म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये अभ्यासिका असावी, फिजिकल एज्युकेशनसाठीच्या चांगल्या इक्विपमेंट त्या ठिकाणी असाव्या किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स त्या ठिकाणी ओपन व्हावेत. म्हणजे शिक्षण पद्धती डेव्हलप होण्यासाठी पैसा देणं गरजेचं असतं, अनुदान देणं गरजेचं असतं. आणि अनुदान दिलं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी या कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये डेव्हलप करता येतात. तर ही पद्धत मुळात आज ब्रिटिश सरकारने डेव्हलप केलेली पद्धत आज भारत सरकार किंवा महाराष्ट्रात देखील ही पद्धत रूढ आहे. आजही वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना गव्हर्नमेंटकडनं अनुदान मिळत असतं. तर बघा, आजच्या 100-150 वर्षाआधी ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती डेव्हलप केली होती आणि अनुदानाची जी सिस्टम त्यांनी आणली ती आजही भारतामध्ये चालू आहे. त्याचा काही ठिकाणी खऱ्या अर्थानं उपयोग जरी होतो, पण बऱ्याच ठिकाणी त्याचा दुरुपयोग देखील होत असतो, बरोबर. पण ही पद्धती जी होती, अनुदान पद्धती कोणी आणली? तर ती आणली चार्ल्स वुडने. वुडच्या खलित्यामध्ये भारतामध्ये ब्रिटिश शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती डेव्हलप व्हावी यासाठी सरकारने, गव्हर्नमेंटने एक पर्टिक्युलर अमाऊंट संस्थेना द्यावं आणि त्या संस्थेना दिल्यानंतर जिल्हास्तरीय देखील आपण म्हणूया की जसं मद्रास, कलकत्ता आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. आता या स्थापनेमागे खरा अर्थ जो होता किंवा खरा
आपण म्हणूया की खरा हात जो होता तो वुड्सच्या खलित्याचा होता. वुड्सच्या खलित्यानंतरच या 3 विद्यापीठांची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते 1857च्या दरम्यान. वुड्सच्या खलित्याअंतर्गत काय सांगण्यात आलं होतं की स्त्री शिक्षणाला देखील प्रचार आणि प्रसार करा. त्याचबरोबर स्त्री शिक्षणासोबत मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी देखील विद्यापीठाची स्थापना करा. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करावी. विद्यापीठे स्थापना करावी. त्याचबरोबर अनुदान द्यावं, पण स्त्री शिक्षणास देखील प्राधान्य द्यावं. स्त्री शिक्षणास प्राधान्य हा देखील मुद्दा या ठिकाणी महत्वाचा होता. स्त्री शिक्षणाला तर जवळपास प्रत्येक समित्यांमध्ये किंवा प्रत्येक आयोगांमध्ये प्राधान्य देण्यात यावं असं सांगितलेलं आहे, पण वुड्सच्या खलित्यामध्ये देखील ही शिफारस होती. त्याचबरोबर चांगल्या कॉलेजेस आणि चांगल्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यात यावं यासाठी अध्यापक देखील महत्वाचे आहे. त्यासाठी चांगल्या अध्यापकांची नियुक्ती. मग नुसती नियुक्ती करून फायदा होणार आहे का? तर अजिबात नाही. अध्यापकांची नियुक्ती करून फायदा का? तर नाही. तर अध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. अध्यापकांना प्रशिक्षण केंद्रे देखील सुरू करण्यात आली. प्रशिक्षण केंद्रे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये चांगल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकवण्यासाठी चांगले अध्यापक, प्राध्यापक, शिक्षक असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, डीएड, बीएड, एमएड, सेटनेट, पीएचडी अशा वेगवेगळ्या एज्युकेशन पद्धतीमधून डेव्हलप झाले टीचर्स लोक, शिक्षक लोक आपण प्राथमिक शाळांमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये बघत असतो. पण यांना नुसतं डायरेक्टली एज्युकेशन कंप्लीट झाल्याबरोबरच आपण कॉलेजेसमध्ये शिकवताना पाहतो का? तर अजिबात नाही. त्यांना वेगवेगळे कोर्स करावे लागतात. डीएड करावं लागतं, बीएड करावं लागतं. म्हणून ब्रिटनमध्ये जेही चांगल्या प्रकारचे अध्यापक होते, ह्या अध्यापकांचं देखील एक प्रशिक्षण केंद्र होतं. त्यांना 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष काहीतरी चांगलं त्या ठिकाणी शिकवावं, प्रशिक्षण द्यावं आणि ते प्रशिक्षित जे अध्यापक असतील ते मग चांगले विद्यार्थी घडवतील. त्यांना जर व्यवस्थित नॉलेज असेल तर मग ते चांगले विद्यार्थी घडवतील. तर ही पद्धत देखील ब्रिटिशांनीच डेव्हलप केली होती. ब्रिटिश जे होते ते ऑलरेडी खूप पुढारलेले होते असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी अध्यापक केंद्र जी होती ती बरीचशी ब्रिटनमध्ये होती. त्याचाच एक प्रकारे भारतामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट करण्यासाठी अध्यापकांचे देखील प्रशिक्षण केंद्र सुरू केली भारतामध्ये. आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवणारे प्रशिक्षक किंवा शिकवणारे अध्यापक असले पाहिजे यासाठी हे त्यांनी केलं. अनुदान दिलं, देशी भाषांना देखील प्रोत्साहन दिलं, इंग्रजी भाषेचा देखील प्रचार आणि प्रसार केला. ब्रिटिशांची कला, विज्ञान, तत्वज्ञान यांचा देखील समावेश भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये व्हावा हा देखील त्यात पुढाकार घेतला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी यासाठी पुढाकार घेतला. कारण मोठ्या शहरांमध्ये विद्यापीठांची स्थापना झाली म्हणजे एज्युकेशन सिस्टम ही आपोआप डेव्हलप होईल असं त्यामागचा हेतू होता. आणि या चार्ल्स वुड्सच्या खलित्या अंतर्गतच पुढे चालून 1857-58 दरम्यान ह्या 3ही विद्यापीठांची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर ह्या ढोबळमानाने या ठिकाणी आपण बाबी पाहिल्या की चार्ल्स वुड्सच्या खलित्यामध्ये कोणकोणत्या शिफारसी होत्या किंवा काय महत्वाच्या बाबी होत्या याच्यातल्या फॅक्ट्स किंवा याच्यातल्या इन्फॉर्मेशन्स आपण पाहिल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे हंटर कमिशन संदर्भात. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मग मी रफ करून घेतो. आता दुसरा महत्वाचा आयोग आपण पाहणार आहोत तो म्हणजे हंटर कमिशन. आता हंटर कमिशन कशाशी संदर्भित होतं किंवा हंटर कमिशन मध्ये कोणकोणत्या बाबींचा किंवा कोणकोणत्या शिफारसींचा यामध्ये समावेश होता ते आपण पाहूया. आधी तर पाहूया की वुड्सचा खलिता 1854ला आला आणि 1854ला त्याने विविध शिफारसी किंवा विविध बाबी ज्या आहेत शिक्षण पद्धतीमध्ये डेव्हलप केल्या आपल्याला दिसून येतात. पण लगेच त्याच्या साधारणतः 20-22 वर्षांनंतर हंटर कमिशन जे आहे त्याची नियुक्ती करण्यात आली. मग हंटर कमिशनची नियुक्ती का करण्यात आली, यामागचं खरं कारण काय? तर यामागचं खरं कारण मी असं सांगेल की वुड्सच्या खलित्यामधल्या त्रुटी दूर करण्यासाठी मुळात वुड्सच्या खलित्यावरती बऱ्यापैकी टीका व्हायला सुरुवात झालेली होती. म्हणजे वुड्सच्या खलित्यामध्ये आता बघा एखादी कुठली तरी बाब आपण ज्यावेळेस डेव्हलप करत असतो त्यामध्ये काही कालांतरानंतर चेंज करावा लागतो, बऱ्याचशा गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये करावा लागतो. तर बऱ्याचशा ज्या अशा त्रुटी होत्या, आपण काय म्हणूया त्याला ड्रॉबॅक्स म्हणूया वुड्सच्या खलिताचे,
तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. वुडच्या कलितात काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करून त्यामध्ये इतर बाबींचा समावेश, नवीन बाबींचा समावेश करणं गरजेचं होतं, कारण वुडच्या कलितावरती टीका व्हायला सुरुवात झालेली होती. मग त्यासाठीच हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली. मग हंटर कमिशनची नेमणूक केली, तर हंटर कमिशनवरती प्रथमतः जबाबदारी कोणती दिली, तर ती जबाबदारी दिली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी. कशासाठी? प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी. आपण म्हणूया डेव्हलपमेंट. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची प्रगती करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी हंटर कमिशनवरती दिली. आता हंटर कमिशनने काय शिफारसी केल्या, की पहिली शिफारस केली की शिक्षण संस्थांसाठी, खाजगी शिक्षण संस्थांसाठी, शिक्षण संस्था, पण त्या कोणत्या? खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात यावी. खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात यावी हा पहिला मुद्दा हंटर कमिशनने उपस्थित केला. कारण गव्हर्नमेंट ज्याही सबसिडी किंवा जे अनुदान संस्थांना देते, पण त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो आहे का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि नुसतं सरकारवरतीच ही जबाबदारी टाकण्यापेक्षा खाजगी संस्थांना जर आपण प्रोत्साहन दिलं किंवा खाजगी शाळा सुरू कराव्यात अशा प्रकारे लोकांना जर प्रोत्साहन दिलं, तर खाजगी संस्था रोज सुरू होतील, खाजगी शाळा सुरू होतील आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आता जर आपण विचार केला, आता शिक्षण पद्धतीमध्ये तर सगळे खाजगी शाळा आणि कॉलेजेस आपल्याला दिसतात. मुळात आता जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्यांच्याकडे लोकांचा कल खूप कमी झालेला आहे. खाजगी ज्या वेगवेगळे मॅनेजमेंट कॉलेजेस असतील, शाळा असतील, अगदी नर्सरीपासून तर अगदी इंग्लिश मिडियम, म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर पाहिलं तर खाजगी पद्धतीच एज्युकेशन सिस्टम जी आहे ती खूप डेव्हलप झालेली आहे. तर खाजगी शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन का देण्यात यावं असं हंटर कमिशनमध्ये सांगितलं होतं, कारण शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात होणार. परत हंटर कमिशनने अजून एक महत्त्वाची बाब यामध्ये नमूद केली, ती म्हणजे स्त्री शिक्षणावर भर देण्यात यावा. स्त्री शिक्षणावर भर देण्यात यावा. आता यामागचं कारण काय? वुडच्या खलित्यामध्ये देखील स्त्री शिक्षणावरती भर देण्यात यावा असं सांगितलं होतं, पण मद्रास, मुंबई आणि कलकत्ता विद्यापीठ, मोठे मोठे शहरांमध्ये विद्यापीठ स्थापन करून, कॉलेजेस स्थापन करून त्या ठिकाणच्या स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठीचं प्रोत्साहन मिळत होतं. पण ग्रामीण भागामध्ये, ग्राउंड लेवलच्या स्त्रियांना देखील शिक्षण मिळावं यासाठी स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या स्वरूपात व्हावा आणि फक्त मोठ्या शहरांमध्येच नाही तर सगळीकडे शिक्षण पद्धती रूढ व्हावी आणि स्त्रियांना देखील शिक्षण देण्यात यावं यासाठी देखील हा मुद्दा यामध्ये अंतर्भूत करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं नियंत्रण जे आहे, प्राथमिक शिक्षणाचं नियंत्रण जे आहे ते जिल्हा प्लस नगर मंडळांकडे देण्यात यावं. नगर मंडळांकडे देण्यात यावं हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला. कारण जिल्हा आणि नगर मंडळांकडे जर दिलं तर निश्चितपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक नगर मंडळांकडे जर ही जबाबदारी दिली तर शिक्षण पद्धती ही अगदी ग्राउंड लेवलपासून डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. जरी ती ग्रामीण भागामध्ये डेव्हलप होणार नव्हती तरी आपण म्हणूया की सेमी म्हणजे थोडंसं जे मोठं शहर असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल, जिल्हा आणि नगर म्हणजे तालुक्याची गावं किंवा जिल्ह्याची गावं, अशा ठिकाणी जर शिक्षण पद्धती थोडीशी डेव्हलप झाली तर प्राथमिक शिक्षणाचा आणि माध्यमिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा चांगल्या प्रकारे होणार होता. असा हंटर कमिशनचा आपण काय म्हणूया, हंटर कमिशनच्या याच्यामध्ये हे मुद्दे इन्क्लूड करण्यात आलेले होते किंवा हंटर कमिशनच्या याच्यामध्ये ह्या शिफारशी होत्या. या शिफारशींमध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. खाजगी शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन, स्त्री शिक्षणावरती भर, जिल्हा आणि नगर मंडळांकडे शिक्षण संस्था किंवा जिल्हा आणि नगर मंडळांमध्ये शिक्षण पद्धती डेव्हलप होण्यासाठी शिक्षण संस्था सुरू करण्यात यावा अशी हंटर कमिशनने शिफारस केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणांची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी हंटर कमिशनने या ठिकाणी प्रयत्न केला आपल्याला दिसून येत होते. तर अशा स्वरूपात हे 2 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहणार आहोत थॉमस रॅले. थॉमस रॅले कोण होता किंवा थॉमस रॅलेचं नेमकं या ठिकाणी काय महत्त्व आहे 1902च्या या मुद्द्यामध्ये, तर आपण ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन आपल्याला माहिती होतं. लॉर्ड कर्झन 1899 पासून ते
1905 पर्यंत व्हाईसरॉय होता आणि या लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये खूप बऱ्याचशा महत्वाच्या बाबी, जरी तो क्रूर होता किंवा अग्रेसिव्ह होता तरी देखील त्यानं त्याच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या एज्युकेशन सिस्टम असेल किंवा प्रशासन शासन असेल याच्यामध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणात बदल केले आपण दिसून येतात. मग ज्या वेळेस शिक्षण पद्धती, उच्च शिक्षण पद्धती आपण म्हणूया की कॉलेज स्तर किंवा विद्यापीठ स्तर याच्याकडे लक्ष द्यावं असं लॉर्ड कर्झनला वाटलं. त्यासाठी लॉर्ड कर्झनने शिमल्याला एक बैठक बोलवली होती. लॉर्ड कर्झन शिमलाला एक बैठक बोलवली 1901 मध्ये. ह्या बैठकीला अध्यक्ष जे होते ते कोण होते? थॉमस रॅले. आता शिमल्याला ही बैठक कशासाठी बोलवली होती की शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यात यावे आणि त्यातल्या त्यात उच्च शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे कॉलेज लेवल आणि विद्यापीठ लेवलच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यात यावे यासाठी बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये जवळपास 150 वेगवेगळ्या बाबींवरती चर्चा झाली. 150 वेगवेगळ्या बाबींवरती आणि शिक्षण पद्धतीच्या याच्यामध्ये काही मुद्दे जे होते ते यामध्ये इन्क्लूड करण्यात आले. आणि उच्च विद्यापीठाच्या म्हणजे कॉलेज लेव्हल किंवा कॉलेज स्तरीयचे शिक्षण होतं आणि विद्यापीठ स्तरीय जे शिक्षण होतं ह्या पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा यांचा कंट्रोल आपल्या हातात यावा हा एक त्यामागचा हेतू होता. कारण त्या काळामध्ये क्रांतिकारी चळवळी सुरू होऊन गेलेल्या होत्या, ब्रिटिशांच्या विरोधातला उद्रेक सुरू होऊन गेलेला होता. पण या मागचं खरं स्वरूप जे होतं ते कुठून होतं? जे तरुण वर्ग असायचे म्हणजे कॉलेजेस विद्यापीठ ह्या लेव्हलचे जे विद्यार्थी असायचे त्यांच्या थोड्याशा वैचारिक पातळ्या डेव्हलप झाल्या होत्या आणि ब्रिटिशांच्या विरोधात थोडासा उद्रेक देखील त्यांच्या मनात निर्माण झालेला होता. आणि त्यातल्या त्यात ही शिक्षण पद्धती कुठेतरी आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं लॉर्ड कर्झनला वाटलं आणि लॉर्ड कर्झनने एक शिमल्याला बैठक घेतली. त्या बैठकीचे अध्यक्ष थॉमस रॅले हे होते. यामध्ये जवळपास वेगवेगळ्या बाबींवरती चर्चा झाली आणि लगेच 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायद्याची स्थापना करण्यात आली. भारतीय विद्यापीठ कायदा सुरू झाला. ठीक आहे. आता यामध्ये ही एकच बाब लक्षात ठेवायची की थॉमस रॅले जो होता, थॉमस रॅलेच्या अंतर्गत याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या बाबींची चर्चा झाली आणि विद्यापीठ लेवलचं कॉलेज लेवलचं आपण म्हणूया की उच्च शिक्षण जे आहे त्या उच्च शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे बदल करण्यात यावे. म्हणजे विद्यापीठ जे असतील विद्यापीठाच्या अंतर्गत सगळे कॉलेजेस येतील आणि या विद्यापीठाचा जो कुलपती असेल, उपकुलपती असेल, कुलगुरू असेल, कोण असावा याच्यावरती मेन ब्रिटिश अधिकारी जो असेल त्याच्या अंडर विद्यापीठ चालेल. त्या विद्यापीठाचा कुलपती, उपकुलपती, सिनेट सदस्य अशा वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत ज्या आता सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे आपण 2020-21च्या शतकात आता आहोत यामध्ये देखील अशी शिक्षण पद्धत आहे. तर ही शिक्षण पद्धती ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यावेळेस डेव्हलप करून ठेवलेली होती. आता आपण पाहिलं तर कुलपती, उपकुलपती, कुलगुरू, त्याच्यानंतर कुलसचिव असतात, त्याचबरोबर सिनेट सदस्य असतात. म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी किंवा शिक्षण पद्धतीच्या जबाबदाऱ्या हातात ठेवण्यासाठी ह्या गोष्टी डेव्हलप करण्यात आल्या होत्या. आणि ह्या विद्यापीठाचा जो ज्याच्या हातात असायचं तो एक ब्रिटिश अधिकारीच असायचा. बरोबर आहे ना. हे विद्यापीठ जे आहेत ह्या विद्यापीठांची स्थापना का करण्यात आलेली होती किंवा हा विद्यापीठ कायदा का करण्यात आला होता की ह्या विद्यापीठ कायद्याअंतर्गत जेवढेही कॉलेजेस असतील हे सगळे कॉलेजेस ह्या विद्यापीठाच्या अंडर ऑब्झर्वेशन असतील त्यासाठी या कायद्याची स्थापना करण्यात आलेली होती. तर अशा स्वरूपात लॉर्ड कर्झनने देखील या ठिकाणी आपल्याला या कायद्याच्या बाबतीत लॉर्ड कर्झनचा काय संबंध आहे आणि थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा स्थापन करण्यात आला. हा देखील एक फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर थोडंसं पुढे आपण गेलो 1910च्या दरम्यान तर प्राथमिक शिक्षणाविषयी गोपाल कृष्ण गोखले यांनी ब्रिटिशांच्या या वेगवेगळ्या आयोगांवरती किंवा समित्यांवरती टीका केली की खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन होत आहे का? तर अजिबात नाही. मुळात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे करण्यात यावे
असे विचार कोणाचे होते? गोपालकृष्ण गोखलेंचे होते. 1910 साली त्यांनी ह्या सगळ्या समित्यांवरती आणि आयोगांवरती टीका केली की अनुदान मिळत आहे पण त्या अनुदानाचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो आहे का, शिक्षण पद्धती डेव्हलप होत आहे का, ब्रिटिशांचं त्याकडे लक्ष आहे का, अशा वेगवेगळ्या बाबीत सविस्तर विश्लेषण करून त्या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी टीका केली होती. गोपाळकृष्ण गोखले कोण होते? महात्मा गांधी यांचे गुरु होते, राजकीय गुरु होते. तर या सगळ्या बाबींवरती टीका करून त्याचं सॉर्ट ऑफ अनालिसिस करून गोखलेंचं असं मत होतं की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात यावं आणि ह्या उद्देशाला अनुसरूनच 100 वर्षानंतर म्हणजे 1910 पासून ते 2010 साली यामध्ये काँग्रेस सरकार असताना मनमोहन सिंग यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या ह्या मुद्द्याला अनुसरून प्राथमिक शिक्षण पद्धती ही प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात यावं यासाठी कायदा केला 2010 साली. यावरती युपीसीला प्रश्न विचारलेला, एमपीसीला प्रश्न विचारलेला आहे. तर गोपाळकृष्ण गोखलेंची जी इच्छा होती ती 2010 साली खऱ्या अर्थानं पूर्ण झाली किंवा त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करावं अशी त्यांची इच्छा होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि हा कायदाच नंतर करण्यात आला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे यासाठी कायदाच 2010 साली करण्यात आला मनमोहन सिंग सरकार असताना. तर अशा स्वरूपात वेगवेगळ्या एज्युकेशन सिस्टम मध्ये असे बदल होत होते आणि असे बदल घडत असताना या बदलांना अनुसरून आपली शिक्षण पद्धती, भारतीय शिक्षण पद्धती किंवा महाराष्ट्रामध्ये आता सध्या जी शिक्षण पद्धती आहे त्याचा खऱ्या अर्थाचं जे मूळ आहे ते काय आहे? ब्रिटिशांनी एज्युकेशन सिस्टम जी डेव्हलप केलेली आहे त्यावरतीच हे सगळं काही अजून चालू आहे. आपण फॉलोअप घेतो एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी किंवा थोडेसे बदल करून ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहे. पण ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यांचा, ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या आयोगांचा, समित्यांचा निश्चितपणे अजूनही भारतीय शासन पद्धतीवरती, प्रशासन पद्धतीवरती इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपात वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या आपण पाहिल्या. याच्यानंतर अजून एक दुसरं सेशन होणार आहे आपलं याच भारतीय शिक्षण पद्धतीवरती. त्यामध्ये सॅडलर आयोग असेल, हार्टोक कमिशन असेल, सार्जंट कमिशन असेल किंवा कोठारी आयोग असेल यांचं वेगवेगळ्या आयोगांचं नेमकं योगदान काय होतं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ते देखील आपल्याला पाहायचं आहे. निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं नसेल असं मी कन्सिडर करतो, पण हे आवडून तुम्हाला करावं लागेल हे देखील मी ठासून सांगतो. कारण आयोग आपल्याला अशाच धर्तीवरती प्रश्नही विचारत असतो. त्यामुळे रंजक इतिहास ऐकण्यापेक्षा, रंजक इतिहास सांगण्यापेक्षा, नुसतं आधुनिक भारताचा इतिहास शिकण्यापेक्षा त्याच्यातले बारकावे शिकावे आणि परीक्षेला काय महत्वाचं आहे ते जर आपण त्यातनं घेतलं तर आपल्याला इतिहास या विषयामध्ये निश्चितपणे चांगले गुणही मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हा संपूर्ण कोर्स प्रत्येक लेक्चर जे आहे सिक्वेन्स वाईज हवे असतील तर त्यासाठी तुम्ही STIRCP नावाचं आपलं ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोरवरून. यामध्ये सविस्तर सगळ्या बाबी ज्या आहेत या आपण विश्लेषण केलेलं आहे आणि पेपरचं अनालिसिस देखील आपण केलेलं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ कोर्सच्या मार्फत तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहासाचा देखील जवळपास 40 ते 50 लेक्चर असलेला कोर्स यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. तर पुन्हा एकदा अशाच एका न्यू सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.